मी इंडियन ऑइलचा मसूर परिसरातला वितरक असून साधारणतः 2-2.5 महिन्यांपासून जे जागतिक वातावरण आपण पाहतो की थोडंसं बदललेलं आहे. इराण अमेरिका युद्ध, इस्रायलचं युद्ध झाल्यानंतर सप्लायमध्ये थोडं शॉर्टेज झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा आम्ही सातत्यानं मागणी करून जास्तीत जास्त सिलेंडर पुरवठा करण्याचा प्रयत्न करत असून आता काय झालं आहे, मागणी आणि पुरवठ्याचा थोडासा शॉर्टेजमुळं मेळ बसत नाही आहे. मात्र त्यात कॅपिंग पिरियड जो आहे तो 45 दिवसाचा केलेला आहे. आणि त्या दुसरा मुद्दा म्हणजे कसं आहे, शहरातले जे वितरक आहेत त्यांचा कॅपिंग पिरियड 25 दिवसाचा आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना सप्लाय जास्त आहे आणि आमचं 45 दिवस केल्यामुळे आमच्याकडे सप्लाय कमी येतो. मग आमचं माणसं ऑर्डर देत आहेत, त्यांचं जोरात चाललं आहे. पण त्यांना ग्रामीण भागातली सप्लाय जरी सिलेंडरचं कनेक्शन असलं तरी ते शहरात असल्यामुळं त्या सगळ्या कनेक्शनच्या अगेन्स्ट त्यांना सप्लाय खूप आहे. त्यामुळे ते आज अगदी सुटसुटीत काम करतात. काही नागरिकांचे व काही महिलांचे असे आरोप आहेत, हॉटेलधारकांना गॅस मिळत आहेत आणि त्यांच्याकडे आत्ता हॉटेलवाल्यांच्याकडे आहेत असे म्हणत आहेत. तर आता तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? आमच्याकडनं सिलेंडर देताना DSC शिवाय आम्ही देतच नाही, पहिला मुद्दा. मात्र आमचं असं निरीक्षण आहे की जी माणसं वर्ष 2 वर्ष सिलेंडर घेत नव्हती ती अचानक जागृत झालेली आहेत. आणि पब्लिक अशी कोणतंही कुटुंब नाही ज्यांच्याकडे 2-3 कनेक्शन नाही आहेत. आमचं कनेक्शन आहे, भारतचं आहे, HP चं आहे. ते आपल्या सोडीनुसार वापरत होते, पण आता ते इतकी जागृत झालेत की तिन्ही कंपन्यांचे सिलेंडर घेत आहेत आणि त्यांच्याकडनंच काही वेळेला ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच बुकिंग करावं आणि गरज असेल तर सिलेंडर घ्यावा. उगाच डेपो करू नये. ज्यांना खरंच गरज आहे त्यामुळे ती माणसं बाजूला राहत आहेत आणि ज्यांच्याकडं 2-3 कनेक्शन आहेत ते आपल्या घरात भरून ठेवतात सिलेंडर. तसं करू नये. नागरिकांचे म्हणणं असं आहे की हॉटेलधारकांच्याकडे एवढे टाके येतात, ते कुठून येतात? की आता चाणाक्ष लोकांनी आणि पुरवठा सप्लाय जे का पुरवठा खातं आहे त्यांनी त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यांनी धाड मारले पाहिजेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी त्या सिलेंडर जप्त करावे, त्या माणसांना न्यावात. कारण कुठं येतं ते बघा, ते बघणं महत्त्वाचं आहे, 100% गरजेचं आहे. कारण एवढे टाईट पोझिशन आहे. तुमच्याकडून जात नाहीत, मग टाक्यात जातात कोणाकडून? काय मी सांगितलं सर, नाही, इंडियनच्याच टाक्या आहेत, तुमच्याच ह्याच्यात एजन्सीचे आहेत. त्यामुळे ते मी काय सांगतोय, पब्लिककडनं जात असू शकतात. काही माणसं इथनं घेत आहेत आणि बाहेर 2 नंबरनं विकत आहेत, पैसे जास्त घेत आहेत, असं आहे. त्याला आता पब्लिकनं सुद्धा आपले जे आपल्यासाठी सुविधा आहे ती आपल्यासाठी वापरली पाहिजे. त्याचा गैरवापर काही लोक करत असतील त्यांनी करू नये असं आमचं आव्हान आहे. त्यांना सांगू इच्छितो की एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आमची सगळी माणसं, कामगार अतिशय सातत्यानं काम करत आहेत. त्यांना प्रचंड मनस्ताप होतो या सगळ्या गोष्टीला. लोकांना आम्ही निश्चित सांगितलेलं आहे की आपण ऑफिसवर गर्दी करू नका. आमच्याकडे उपलब्ध साठा असेल त्यानुसार आम्ही गावात आणि मसूरमध्ये ही गाडी पाठवतो. पण काय झालंय, काय नाही सांगतो, पुरवठा कमी पडायचं कारण काय? पुरवठा म्हणजे काय, शॉर्टेजच आहे ना. 100% सप्लाय होता तो आता 80% आणून ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, आम्ही जर आता एखाद्या गावात गाडी पाठवायची म्हणतो तर ज्यांचं DSC आहे त्यांनाच आम्ही सिलेंडर देणार. पण गंमत काय होते, ज्यांचा DSC नाही आहे आणि बुकिंग नुसतं आहे ते येऊन तिथं आडवे पडत आहेत, दंगा करत आहेत. त्यामुळं मध्ये प्रॉब्लेम झाला. आता आम्ही लोकांना समजावून सांगितलं आहे ज्यांचं DSC आहे त्यांना 100% मिळेल. मग कालपासून गाड्या त्या गावात जात आहेत, शांत चित्तानं ते वाटून येत आहेत. आणि आणखीन एक मुद्दा सांगायचा की 2 दिवसापूर्वी आमच्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला, ट्रकचा. ज्या गाडीतून आम्ही माल आणतो त्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, 5-7 लाखाचं नुकसान झालेलं आहे. पण तरीसुद्धा ते बाजूला सारून आम्ही दुसऱ्या क्षणापासून वाटायला सुरुवात केली आहे. म्हणजे आमचं नुकसान, त्रास आम्ही बाजूला ठेवलेलं आहे. आम्ही पहिल्यांदा प्राधान्य लोकांचा पुरवठा आणि लोकांचं समाधान करण्याकडे ठेवलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि लोकांनी ती समजून आम्हाला योग्य सहकार्य साथ द्यावी ही अपेक्षा आहे.